तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द नो लाईन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानशी रिलेटेड काही क्वेश्चन्स. तर चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, स्वामी दयानंद सरस्वती हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे संस्थापक होते? प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती हे कोणत्या समाजाचे संस्थापक होते? ऑप्शन ए ब्राह्मो समाज, ऑप्शन बी प्रार्थना समाज, ऑप्शन सी आर्य समाज, ऑप्शन डी सत्यशोधक समाज. तर आन्सर सी आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक दुसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न दुसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी महात्मा फुले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. ऑप्शन डी महात्मा फुले. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणा या राज्यात आहे? खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणा या राज्यात आहे? ऑप्शन ए राखीगड, ऑप्शन बी धौलावीरा, ऑप्शन सी लोथल का ऑप्शन डी कालीबंगा. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राखीगड हे ठिकाण हडप्पा स्थळ हरियाणा या राज्यात आहे. ऑप्शन ए राखीगड. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची जमिनी सीमा लागून आहे? भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची जमिनी सीमा लागून आहे? ऑप्शन ए अफगाणिस्तान, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी चीन का ऑप्शन डी बांगलादेश. तर आन्सर आहे ऑप्शन डी बांगलादेश. तर भारताला बांगलादेश या देशाची सर्वात जास्त जमिनी सीमा लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत? सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत? ऑप्शन ए 0, ऑप्शन 2 1, ऑप्शन सी 2 आणि ऑप्शन डी 3. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 2. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत म्हणजे 2 चंद्र आहेत. त्याचं नाव आहे फोमोज आणि डिमोज. प्रश्न 6, सूर्यमालेत सर्वात मोठा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? सूर्यमालेत सर्वात मोठा उपग्रह म्हणजे चंद्र कोणत्या ग्रहाचा आहे? ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी गुरु, ऑप्शन सी बुध का ऑप्शन डी शनी. तर आन्सर बी गुरु म्हणजे त्याला इंग्लिशमधून ज्युपिटर असे म्हणतात. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा गुरु ग्रहाचा आहे आणि त्याचं नाव आहे गॅनिमेड. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीवरील समुद्रामध्ये दर किती तासाने भरती ओहोती येते? पृथ्वीवरील समुद्रामध्ये दर किती तासाने भरती ओहोती येते? ऑप्शन ए 11 तास 22 मिनिटे, ऑप्शन बी 23 तास 25 मिनिटे, ऑप्शन सी 12 तास 25 मिनिटे का 10 तास 23 मिनिटे. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 12 तास 25 मिनिटे. दर 12 तास 25 मिनिटांनी समुद्रामध्ये भरती आणि ओहोती येते. तर मित्रांनो, हेच होते आजचे प्रश्न. तर तुम्हाला कसे वाटले प्रश्न हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.